जय हिंद मित्रांनो. हॅशटॅग महाराष्ट्र पोलीस अजय कुंभार या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये काय शिकलो? बेरीज आणि वजाबाकी. आता बेरीज आणि वजाबाकीमध्ये पण सुद्धा प्रकार पडतात. वाटते आपल्या बेरीज वजाबाकी काय शिकवते मास्तर, तसं काय विषय नाही मित्रांनो. बेरीज वजाबाकीवर आपल्या पोलीस भरतीला अभ्यासक्रम आहे, त्याच्यावर 100% क्वेश्चन पडतात. पहिला क्वेश्चन आहे बघानो, अशी बेरीज दिलेली असते. समजा 5 अधिक क्वेश्चन मार्क असा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन आपल्या बेसिक पद्धतीने सुटतोय, एका खाली एक मांडून. आपल्याला एका खाली एक मांडून वेळ घालवायचा ना, आपल्याला भरतीला असतो 54 सेकंद. 54 सेकंदामध्ये क्वेश्चन सुटला पाहिजे. शेवटचा अंक काय मित्रांनो? 5 आहे. तर डायरेक्ट काय करायचं? आकडा टाकायला सुरू करायचा. अंकावर 1 2 3 4 आणि 5. आता खालच्या संख्येने वरच्या संख्येला गुणायचे. फक्त बघा, 5 5 25, हातच्याला 2, 5 चोक 20, 20 2 22, हातच्याला 2, 5 3 15 15 2 17, हातच्याला 1, 5 2 10 1 11, हातच्याला 5 1 5 1 6. डायरेक्ट बेरीज झालेली आहे, त्यामुळे जास्त लोड घ्यायचा नाही मित्रांनो. अशा पद्धतीने 100% गणित सोडवा. चला आता बघा, ही झाली बेरजेच्या बाबतीत. आपल्याला काय करायचं बाबा? वजाबाकी घ्यायची. काय बघायची? वजाबाकी. मित्रांनो तुम्हाला सोडवाय गणित, हे सोडवाय गणित तुम्ही 100% लिहून घ्या. सोडवाय गणित दिलेलं आहे, ते 100% घरी जाऊन आणि कमेंट मध्ये उत्तर 100% सांगा. 100% कमेंट मध्ये उत्तर सांगा, तर मला कळत कोण अभ्यास करते, कोण अभ्यास करत नाही. कारण की आम्ही सातत्य कंटिन्युटी सिरीज चालणारे गणिताचे, कारण की जे विद्यार्थी अभ्यास करतात त्यांनी 100% कमेंट बॉक्स मध्ये ह्याचं उत्तर मेन्शन करा. ठीक आहे. चला मित्रांनो, आपण काय शिकलो आता? बेरीज शिकलेलो. काय शिकलेलो आपण? बेरीज. आता बेरजेचा हा दुसरा प्रकार आहे. आता मगाशी काय आलं? तरी मगाच्या प्रकारामध्ये शेवट एक अंक होता. आता किती अंक आहेत मित्रांनो? शेवटी 3 अंक आहेत. बरोबर आहे. 3 अंक आहे म्हटल्यानंतर काय करणार? या सुरुवातीला जे 7 7 आहे त्याला 3 ला अंडरलाईन करून घेणार. त्यानंतर काय करणार? 1 2 3. आता 3च्या पुढील कुठला अंक आहे मित्रांनो? 4. या 4 अंक हा 3 वेळा रिपीट करायचा. 1 2 3. 3 वेळा रिपीट केल्यानंतर डायरेक्ट गुणाकार करायचा. 7 चोक 28, हातच्याला 2, 7 चोक 28 अधिक 2 30, हातच्याला 3, 7 चोक 28 अधिक 3 31, हातच्याला 3, 7 त्रिक 21, 21 अधिक 3 24, हातच्याला 2, 7 2 14, 14 अधिक 2 16, हातच्याला 7 आणि 1 8. डायरेक्ट आन्सर आले. अशाच पद्धतीने मित्रांनो गणित सोडवा. आता तुम्हाला सोडवण्यासाठी दुसरं गणित आहे, तुम्ही त्याचं उत्तर काढा आणि कमेंट बॉक्स मध्ये 100% मेन्शन करा मित्रांनो. चला आता डायरेक्ट प्रकार दिलेला आहे, दुसरा प्रकार आलेला मित्रांनो. तुम्हाला गणित बनवून देतो, तुम्ही सोडवा. ठीक आहे. चला मित्रांनो, दुसरं गणित तुमच्यासाठी सोडवायसाठी देतो. घ्या. 3 3 3 3 3 3. किती वेळा 3 आहे? 6 वेळा. अधिक 3 3 3 3 3 5 वेळा. अधिक 4 वेळा. 3 3 3. बरोबर? क्वेश्चन मार्क. हे गणित आपल्याला सोडवायचं आहे. तर मित्रांनो, कमेंट बॉक्स मध्ये याचं उत्तर 100% तुम्ही मेन्शन करा. आता आपण डायरेक्ट काय, बेरीज आपल्याला संपलेली आहे. आता आपली काय झालेली आहे? बेरीज संपलेली आहे. आता आपल्याला काय शिकायचं आहे मित्रांनो? वजाबाकी. आता वजाबाकी तुम्हाला सांगतो, आता ही बऱ्यापैकी मित्रांना आवड होते मित्रांनो वजाबाकी. आता ही नेमकं मेन्शन कसं करायचं, कसं सोडवायचं? पेपरला 54 सेकंद असतात. परीक्षा म्हणजे काय मित्रांनो? परीक्षा म्हणजे अभ्यास करणे नव्हे. कारण की तुम्हाला त्यांनी 100 मार्काचं क्वेश्चन देतात आणि तुम्हाला 90 मिनिटं दिलेले असतात, 1.5 तास. या 1.5 तासामध्ये 100 क्वेश्चन करायचे म्हणजे एक प्रश्न कमीत कमी 54 सेकंदाच्या आसपास येतोय. आता तुम्हाला विचार करा, 50 मार्काचं जर गणित बुद्धिमत्ता दिलेला असेल, मग त्याला तुम्हाला किती वेळ जाणार? एखादा क्वेश्चन जर नडला तर कमीत कमी 5 मिनिटं गेलेले समजत नसते. त्यामुळे प्रत्येक गणित कसं टेक्निकने सोडवायचं ते शिकलं पाहिजे मित्रांनो. आणि त्याला वेळ वाचवण्यासाठी अगोदर तुम्हाला वेळ दिला पाहिजे अभ्यासाला. खरं का मित्रांनो? चला शेवटी काय, आता वजाबाकी. आता ह्याचा अर्थ काय माहितीये मित्रांनो? आलेली संख्या आहे ही सर्व संख्या आहे, वजाची पुढील संख्या, ह्यांची बेरीज करा म्हणतंय आणि बेरीज करून ह्या पहिल्या संख्येतून वजा करा म्हणतंय. ह्याचा फिक्स अर्थ झालाय. ह्याला चिन्ह भिन्न काय वापरत बसू नका. चिन्ह जर वापरत गेला 100% घोळ होईल. आता काय करायचंय?
ज्याच्या पुढं वजा चिन्ह आहे ती सर्वांची बेरीज करून घ्यायची. काय करायची? सर्वांची बेरीज करून घ्या. मग आता आपण कशी बेरीज करतो तुम्हाला माहितीच आहे. शेवटी काय अंक 1 आहे. एक अंक म्हणल्यावर 1 2 3 4 कारण बेरीज येणार आहे. 4 त्रिक 12 हातच्याला 1 3 त्रिक 9 9 1 10 हातचा 1 3 2 6 आणि 1 7 3 1 3 आली का बेरीज? आलेली बेरीज ह्या संख्येतून वजा करायची. आपल्याला काय करायची? मग काय करणार? 2 0 7 आणि 3 हे काय करायचं बाबांनो? वजा करा. 3 2 गेल्यानंतर 1 3 अशी 3 13 7 गेल्यानंतर 6 हातचा 1 13 4 गेलं 9 हातचा 1 तर 2 तर मित्रांनो ही ढळढळ आपलं उत्तर मिळालेलं आहे. समजलं मित्रांनो? ही आपली वजाबाकी झाली. ही वजाबाकी अशा पद्धतीने सोडा मित्रांनो, नाही तर तुमचा 100% वेळ वाचणार. चला दुसरं गणित घेऊ आपण. नेक्स्ट गणित मित्रांनो हा प्रकार चेंज आहे. तुम्हाला मागचं गणित सोडवण्यासाठी एखादं गणित देतो, तो गणित सोडवा आणि कमेंट बॉक्स मध्ये 100% टाका. आता कुठलं गणित आहे? समजा दुसरं गणित आहे. दुसरं गणित आपल्याला सोडवायचं आहे. कसं सोडवणार बघा. 4 4 4 4 कोणाचा फेवरेट आहे अंक कमेंट मध्ये सांगा. 4 वजा 4 4 4 किती वेळा 4 आहे? ही 5 ही 4 वेळा वजा 4 4 4 4 बरोबर क्वेश्चन मार्क नाही. हा प्रकार चेंज होईल. 4 वजा 4 बरोबर प्रश्नचिन्ह. मित्रांनो हे तुमच्यासाठी सोडून कमेंट मध्ये 100% उत्तर कळवा. तर मला कळेल तुम्ही अभ्यास करताय का नाही. प्रामाणिक. हा ठीक आहे. चला आता प्रकार दुसरा मित्रांनो. प्रकार दुसरा. आता बघा शेवटी एक अंक होता मगाशी, आता एक अंक आहे का शेवटी? आणि वजाबाकी आहे. शेवटी काय रे बाबा नो? 3 अंक आहेत आणि वजा चिन्ह आहे. सर्वांची बेरीज करा म्हणते, ह्यातून वजा करा म्हणते. काय म्हणते? त्या सर्वांची बेरीज करा अजून ह्यातून वजा करा म्हणते. शेवटी किती अंक आहेत? 4 आहेत. 3 अंक आहेत. 1 2 बरोबर. हे 3 ला अंडरलाईन करा. 3 अंक आहेत म्हणून. 3 नंतर काय? 2 नंतर 3 3 3 बरोबर आहे. 4 त्रिक 12 हातच्याला 1 4 त्रिक 12 आणि 1 13 हातच्याला 1 4 त्रिक 12 आणि 1 13 हातच्याला 1 4 2 8 आणि 1 9 4 1 4 ही डायरेक्ट तुमची बेरीज झाली मित्रांनो. आलेली बेरीज फक्त ह्यातून वजा करायची आहे. 2 3 3 9 आणि 4 एका खाली एक अंक चुकल. व्यवस्थित करा बघा. 4तून 2 गेल्यानंतर 2 उरला. 4तून 3 गेल्यानंतर 1 उरला. 4तून 3 गेल्यानंतर 1 उरला. 14तून 9 गेल्यानंतर 5 शिल्लक राहिले. हातचा 1 14तून 5 गेल्यानंतर 9 हातचा 1 3 डायरेक्ट फायनल आन्सर. समजलं का? बर ओके. चला पुढील तुम्ही सोडवायसाठी गणित घ्या मित्रांनो. तुम्हाला बनवून द्यावा लागेल ते गणित 100% देऊ का? बनवून घ्या लिहून. चला गणित देऊ का एखादं? समजा कुठला अंक आहे तुमच्या, कोणाच्या आवडीचा अंक आहे काय माहिती? 9 9 9 किती वेळा 9 आहे? 6 वेळा वजा 5 वेळा 9 वजा 4 वेळा 9 वजा 3 वेळा 9. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो. एवढ्यापर्यंत बस. ठीक आहे. तुम्ही ही 100% तुम्ही सोडवा आणि कमेंट बॉक्स मध्ये उत्तर सांगा. धन्यवाद मित्रांनो. आपण पुढील भागामध्ये बेरीज आणि वजाबाकी झालेली आहे आणि पुढील भागामध्ये गुणाकार आणि सोप्या पद्धतीने गुणाकार कसा करायचा आणि त्यानंतर भागाकार. गुणाकार आणि भागाकार हे एकाच व्हिडिओमध्ये 2 लेक्चर घेणार आहे. तरी मित्रांनो चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. जय हिंद.